पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रशासन के स्मार्ट सिटी का घटिया काम एक बार फिर उजागर हुआ है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन खुद के बनाए गए फुटपाथ में तोड़फोड़ करके करदाताओं के पैसे बर्बाद कर रहा है। चूंकि म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी जीरो प्लानिंग के तहत स्मार्ट सिटी का घटिया काम कर रहे हैं, अपने द्वारा बनाए फुटपाथ को तोड़कर फिर से करोड़ों रुपए का फुटपाथ बनाकर अपने ही चहेते ठेकेदारों को फायदा पहुंचाने का नया रास्ता खोज निकालते हैं। इसलिए म्युनिसिपल कॉर्पोरेशन को खुद के बनाए फुटपाथ को फिर से तोड़ना पड़ रहा है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने मेट्रो स्टेशन के नीचे बिजली के केबल पाइप बिछाने के लिए खुद के बनाए फुटपाथ में तोड़फोड़ करके लोगों के टैक्स के पैसे बर्बाद किए हैं। पिंपरी चिंचवड टैक्स दाता इस बात पर गुस्से में है कि लोगों के टैक्स के पैसे की बर्बादी कर रहे हैं। हालांकि पिंपरी चिंचवड मनपा के सह शहर अभियंता बाबू साहब गायकवाड़ ने कहा है कि फुटपाथ तोड़कर इलेक्ट्रिक पाइपलाइन बिछाना जरूरी है। शहर के लोगों का कहना है कि शून्य प्लानिंग के कारण करोड़ों रुपए की बर्बादी हो रही है। त्याबद्दल असं सांगता येईल की आपल्या शहरामध्ये 6 मार्च 2022 पासून मेट्रो सुरू झालेली आहे 6 स्टेशनसह। सगळ्यात अगोदर पुणे मेट्रोचा जो सेगमेंट सुरू झालेला आहे तो आपल्याकडे सुरू झालेला आहे आणि मग ह्या मेट्रोच्या ज्या एंट्री एक्झिट ज्या आपल्या फुटपाथच्या लागून उतरवले गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी 50 मीटर ऑन आयदर साइड असा 100 मीटरचा फुटपाथ बांधला होता, जुजबी फुटपाथ बांधला होता की जेणेकरून पादचाऱ्यांना सुविधा मिळेल असं। परंतु आपण जे सध्या काम करीत आहोत निगडी ते दापोडी असा फुटपाथ बांधण्याचं काम आपण करीत आहोत, ज्यामध्ये ऑप्टिकल फायबर केबल्स किंवा इतर युटिलिटींसाठी आपण डक्ट टाकत आहोत, थ्रू आउट पाईपलाईन टाकत आहोत। ती मेट्रोच्या तिथं नसल्यामुळे ते काम ॲक्च्युअली तसं आपण म्हटल्याप्रमाणे दुबारा होतंय, पण त्यावेळेस जर फुटपाथ बांधला नसता, नुसती एंट्री एक्झिट जशीच तसं राडारोड्यासारखं पडून राहिली असते तर ते मेट्रो प्रवाशांना अडथळ्याचं होतं, ते करणं त्यावेळेस गरजेचं होतं। परंतु आता फुटपाथ बांधत असताना एक संघपणे डक्ट संपूर्ण थ्रू आउट लेंथला असावी असं प्रयोजन आहे आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे। पूर्वी फुटपाथ बांधताना संपूर्ण फुटपाथ या रस्त्याला अस्तित्वात होता। तो ज्यावेळेस रस्ता हा पुनर्विकास पूर्ण रुंदीप्रमाणे केला होता तेव्हा बांधलेला होता। फक्त मेट्रोच्या एंट्री एक्झिटच्या तिथं तुम्ही तिथं नवीन फुटपाथ केल्याचं पाहिलं असेल आणि तेवढाच मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे तेवढाच फुटपाथ दुबारा आपल्याला करावा लागतोय, अन्यथा नाही। तसं म्हणता येणार नाही, कारण मेट्रो प्रोजेक्ट नियोजन करताना मागील 10 वर्ष आपण घातली, अनेक कारणाने त्याला उशीर झाला। मेट्रो जर सुरुवातीला झालं असतं 10 वर्षापूर्वी तर अधिकचं नेटवर्क आपल्याला झालं असतं। परंतु आपण हे असे प्रश्न सातत्याने विचारून मेट्रो प्रकल्प आपल्याच ह्याच्यामुळे मागे गेला असं माझं ठाम मत आहे। मी 2006 पासून या प्रकल्पाशी असोसिएटेड असताना मी पाहिलेलं आहे की मेट्रो खालून न्यायची का वरून न्यायची ह्याच्यासाठी आपल्याला 10 वर्ष घालवावी लागली। अनेक संवादामध्ये हाच प्रश्न विचारला जायचा आणि मग हे विकास काम राहिलं। आज जर समजा हीच सुविधा आपल्याला 10 वर्षापूर्वी झाली असती, आज 30 किलोमीटरचं नेटवर्क तयार झाले, हेच जर आणखी 30 किलोमीटरचं किंवा 300 किलोमीटरचं झालं असतं तर मोकळा श्वास घेता आला असता असं माझं ठाम मत आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।